मला संतांनी हित केलेलं आहे आणि त्याच्या योगाने भगवंत सुद्धा कृपा करतोय. खरं हित संत करतात. हिताचा मोह दाखवणारे, हिताची लालसा दाखवणारे पुष्कळ आहेत. जन्मल्यापासून हिताचा मार्ग दाखवतात. परंतु आमच्या तुकाराम महाराजांनी इतर हितावर लालशाहीचा शेरा मारलेला आहे. त्यांनाच हित माहीत नाही, त्यांनाच हित माहीत नाही. ते आम्हा तुम्हाला काय सांगणार आहे. ज्यांना परमार्थातलाच अनुभव नाही ते रोज 3-3 कीर्तनं करतात. समाजात बदल नाही. चावट झालेत कीर्तनकाराचे ऐकण्याने लोक. आमच्यासारख्याचं कीर्तन ऐकून चावट झालेत, चावट. आमच्या गुरुवार्या महंत विठ्ठल महाराजाचं जर एक कीर्तन ऐकलं तर वर्षभर कीर्तन ऐकायचं काम नाही, वर्षभर कीर्तन ऐकायचं काम नाही. ही आमच्या जोग महाराजांची परंपरा. अनुभवाचं तत्त्वज्ञान पटत असतं, कळत असतं आणि जीवनामध्ये प्रगती आणि परिवर्तन होत असतं. जीवनामध्ये बदल का होत नाही? सांगणाराच अनुभव नाही, म्हणून समाजात बदल नाही. विठाला विठ्ठल. जीवनामध्ये हित नाही ठावे जननी जनका. लौकिकाचा काहीतरी हित दाखवलेला आहे, खरं हित त्यामध्ये आहे. अरे स्वात्म कल्याण कशात आहे? फक्त ते साधूलाच माहीत आहे, ते संतांनाच माहीत आहे. आणि त्यांनी आम्हा तुम्हाला हा हिताचा मार्ग दाखवला. बाबा तुला याच मार्गाने जावं लागेल. हे जे अनंत मार्ग आहेत ते हिताचे मार्ग नाहीत. लावणीया मोह संसारी गोविती आणि अंतकाळी होती पाठीमोरे. आणि म्हणून खरा हिताचा मार्ग दाखवणारे संत आहे तेच माझे हित करीती सकळ. चला आपला वेळ वाढत जाईल आणि हिताचा मार्गाला लागलेला जीव थकला भागला तर त्याला आधार संत देतात. अभंगाचं 3रं चरण. धन्यवाद. साधक थकला भागला तर आधार देतात. घाबरू नको, घाबरू नको. हे असंच होत असतंय. लोक बोलतच असते, जरा दम धरून चालायचं. अरे माणसाला नवीन 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 खूप हवस असती. संस्थानं शोधायची, संस्थानावर बसायची इतकी हवस असती. हे नवीन आळंदीन आलं की नुसते संस्थानं चाफत येत. अरे चाफूच नका, नका नका चाफू. प्रारब्धात असलं सेवा करत राहा. आपोआप तुमच्या हाताला धरून संस्थानावर बसतील. पण चाफू नका, अजाबात चाफू नका. इतका वाईट धंदा आहे ही. मी तर कदारलो, कोणाला बसायचं असलं तर माझ्या जागेवर. आधी माहीत असतं तर इतकं इंगळाचा पेय माहीत.
विठाला विठाला विठ्ठला. अरे सेवेने नक्कीच मिळत असतं. माझ्या जीवनातला अनुभव आहे परमार्थातला. पुष्कळ त्रास होत असतोय, पण नगद नारायण बाबाची कृपा आणि गुरुवर्य महंत महादेव बाबांचा आशीर्वाद. 25 वर्ष सेवा केली टाळकरी म्हणून. आमचे महंत जनार्दन महाराजांनी सेवा केली टाळकरी म्हणून. आता टाळकरी म्हणून कोणाला राहावं वाटतंय? आम्हाला कीर्तनात जागा होती विनेकऱ्या शेजारी. आला महाराज की सरक पलीकडं विनेकऱ्या शेजारी. पण किती पलीकड राहा, सेवा करत राहा. अरे किती लांब गेलेला असाल, पण सेवेची ताकद तयार झाल्यानंतर उचलून तुम्हाला 1 नंबरलाच टाकल्याशिवाय राहणार नाही. ही सेवेची ताकद आहे. गुरुवर्य महंत महादेव बाबांचा आशीर्वाद, नगद नारायणाची कृपा, आणि मला एवढं मोठं केलंय की नगद नारायणाच्या यादीत नाव नोंदवलंय. ही सेवेची ताकद आहे. म्हणून सेवा करत राहावं. शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे शेष साधूच्या वचनाचं सेवन करल, वचन न मोडी बोलिले ते विठोबा. आम्ही गुरुबंधू एका तालमीतले महंत जनार्दन महाराज, आम्ही जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतली मंडळी. जोग महाराजाच्या वारकरी शिक्षण संस्थेची ताकद आज सर्व गडफडं व्यापलेत. जोग महाराजाच्याच वारकरी शिक्षण संस्थेचे आम्ही विद्यार्थी आहोत. भगवान गड असल तरी आमचे गुरुबंधू नामदेव महाराज शास्त्री, विठ्ठल महाराज शास्त्री असतील गैनाथगडचे, ते जोग महाराजा वारकरी शिक्षण संस्थेचे. आम्ही एका पाठाचे विद्यार्थी, पण त्यांना अगोदर संस्थान भेटलं ना, आम्हाला नंतर भेटलं. आमच्या या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची ताकद, मच्छिंद्रगडचे महंत हे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आम्ही सर्व विद्यार्थी गुरुबंधू. मग साधूचं उचिष्ट खावं, पण कोणतं? वचनाना मोडी बोलिले ते. खरं हे उचिष्ट आहे, पण ताटातलं उष्ट खायला लय चपाट गड्याची. अरे हे उष्ट खा, साधूच्या मुखातून निघालेल्या शब्दाचं पालन करा, आचरण करा. खरं त्याला उष्ट खाणं म्हणतात. साधूने सांगितलं, जा ते जनावर तुरीत चरत येत. मग शिष्य म्हणतो, गुरु महाराज पाय कसे सोडू? म्हणले, जा गावात जेवायला आमंत्रण आलंय, महादेव महाराजाची पंगती. मग आज्ञा कशी मोडू? पाय सोडून असे उलटे पाय करून पळवतो. मग वचन न मोडणं याला उष्ट खाणं म्हणतात. साधूच्या मुखाच्या वचनाचं पालन करणं. अरे त्याच्या योगाने देव भेटेल, त्याच्या योगाने दुःखात जीवनातले दुःख जातील, त्याच्या योगाने सत्याचं सत्यत्व आणि मिथ्याचं मिथ्यात्व पटवून देण्याची ताकद या साधूच्या वचनामध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येक संस्थानला अटॅच झालेले जे भक्त मंडळ आहे, नक्की सेवा करा. आपल्याला आशीर्वाद नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही. सेवा करत राहा, वचन न मोडी बोलिले ते. आणि म्हणून ज्ञानोबा तुकाराम महाराज आदी करून साधू संतांचा अनुभव आहे. साधूच्या वचनावर विश्वास ठेवून आपलं जीवन इतकं उच्चांकाला प्राप्त होत असतं, त्याची इतकी महती वाढत असते. मग वाऱ्या हाती माप,
चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे नारायण. साधूची सेवा करा, साधूच्या वचनावर विश्वास ठेवा. झालेली सेवा नगद नारायण बाबांच्या चरणी, मच्छिंद्रनाथाच्या चरणी अर्पण करून आनंद वाटला. अशा संस्थानावरच कीर्तन करावं वाटते, आनंद वाटतो. गायनाचार्य, मृदंगाचार्य ऐकणारी सुज्ञ तज्ज्ञ मंडळी असते. नाहीतर आम्ही खेड्यापाड्याने सांगावं लागतं सासू जावायच्या गोष्टी. काही नाही, महाराज म्हणलं कीर्तन कशाला नाही, म्हणले 1 तासभर कीर्तन करा. निगमानंद बाबाच्या काळात एक कीर्तन केलं ना, आता जनार्दन स्वामीच्या काळात हे पहिलं कीर्तन मच्छिंद्रगडावर. आनंद वाटतो. अशा भक्त भाविक समागमामध्ये परमार्थ करत असताना नक्कीच आनंद वाटतो आणि आनंद वाटला पाहिजे. पूर्वीचा परमार्थ असाच होता. तुम्ही आम्ही खेळीमेळीचं वातावरण असावं लागतं घरात सुद्धा, बरं का गणेश महाराज. खेळीमेळीचं वातावरण निघलं की निघाले सप्त्यावर पिशे भरून. आणि जवळ आलेत नारळ घेऊन, या चहा करू का, कॉफी करू का, हे म्हणते तुझं काळं कर. घरात सुद्धा खेळीमेळीचं वातावरण असावं लागतं. परमार्थात सुद्धा खेळीमेळीचं वातावरण असावं लागतं. आमच्या जनार्दन स्वामीने खेळीमेळीचं वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व साधू संतांच्या मूर्ती या ठिकाणी बसवलेल्या आहे. सर्व खेळीमेळीचं वातावरण तयार होण्यासाठी सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार असेल, या रे लहान थोर, हे खेळीमेळीचं वातावरण, हे वातावरण तयार झाल्यानंतर जीवनामध्ये नक्कीच आनंद मिळत असतो. म्हणून झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. बोला ज्ञानेश्वर. हा म्हणा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर